दैनिक स्वराज तोरण मराठी न्यूज़पेपर के 12वें वर्धापन दिन तथा शिवसेना तालुका प्रमुख विश्वासजीत हले व दैनिक स्वराज तोरण मराठी न्यूज़पेपर के संपादक किशोर पाटिल के जन्मदिन के शुभ अवसर पर भिवंडी शहर व ग्रामीण भागों के सभी पत्रकारों को शर्ट पीस, पैंट पीस व भेंट वस्तु देकर मान्यवरों के करकमलों द्वारा सम्मानित किया गया। इस अवसर पर शिवसेना तालुका प्रमुख विश्वासजीत हले, बांधकाम व आरोग्य समिति सभापति जिला परिषद थाने कुंदनजी पाटिल, पंचायत समिति सभापति विकास जी भोईर, समाज कल्याण न्यास अध्यक्ष सोनिया पाटिल, शिवसेना उप तालुका प्रमुख चक्रधारी पाटिल, शिवसेना तालुका सचिव व पत्रकार राजेंद्र कबाड़ी, वलपाड़ा के पुलिस पाटिल सुनंदा अशोक पाटिल सहित भारी संख्या में मान्यवर व पत्रकार उपस्थित थे। सभी लोगों ने शिवसेना उप तालुका प्रमुख विश्वासजीत हले व दैनिक स्वराज तोरण मराठी न्यूज़पेपर के संपादक किशोर पाटिल को जन्मदिन के शुभकामनाएं दी और लंबी उम्र की कामना की। इस कार्यक्रम का सूत्र संचालन पत्रकार राजेंद्र पाटिल सर कर रहे थे। आज हा कार्यक्रम ठेवायचा एकच उद्देश होता की आमचा दोघांचा वाढदिवस आणि वाढदिवस कोरोनाच्या या मोठ्या महामारीवर मोठं संकट आपल्या जगावर आलं आहे, देशावर आलं आहे, आपल्या प्रत्येक तालुक्यावर आलं आहे, गावावर घरांवर आलं आहे। त्याच्यामुळे वाढदिवस साजरा करायचा नाही असं आम्ही ठरवलं। पण वर्धापन दिन हा दरवर्षीप्रमाणे काहीतरी नाविन्य उपक्रम करून करत असतो। त्याच्यामुळे वर्धापन दिन वाढदिवस साजरा न करता वर्धापन दिन साजरा करत आहोत आणि त्यामुळे या ठिकाणी मी आपल्या सर्वांना बोलवून काहीतरी माझ्या वर्धापन दिनानिमित्ताने आपणाला एक भेटवस्तू, एक नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून देणार आहे। त्याचा आपण सर्वांनी स्वीकार करावा। ते आपल्याला मान्यवरांच्या हस्ते आपण देऊया। गेली 12 वर्ष सातत्याने फार अडचणींवर मात करून हे स्वराज्य तोरण दैनिक चालवणं यासाठी मला माझी सौभाग्यवती संगीता पाटील, माझे बंधू अशोक पाटील, आनंद पाटील, तसेच आई वडील आणि सर्व कुटुंबीय यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे। त्याचप्रमाणे मला पहिले गावातून दोन्ही वल आणि वलपाडा गावातून, आता या गावाचं नाव कैलासनगर झालेलं आहे, या गाववाल्यांनी प्रतिसाद दिला। त्याच्यामुळे यापुढे मी या क्षेत्रामध्ये पडलो आणि मग एक स्वतःचं दैनिक सुरू करावी इच्छा मनात निर्माण झाली आणि 21 ऑगस्ट 2008ला हे दैनिक सुरू केलं। ते आज तक एक टप पूर्ण केलं। आज 12 वर्षे पूर्ण झाली, 13व्या वर्षात पदार्पण करत आहोत। याचा एक अभिमान आहे की मला सर्व गाववाल्यांनी, तालुक्यांनी, जिल्ह्यांनी, संपूर्ण जे व्यावसायिक आहेत, काही शैक्षणिक संस्था आहेत, काही आपले सरकारी कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, या सर्वांनी मला मोलाचं सहकार्य केलं। त्यामुळे मी इथपर्यंत पोहोचू शकलो। तसेच या सर्व ज्येष्ठ पत्रकारांनी मला सहकार्य केलं। ते आज माझ्या शब्दाला मान देऊन इथपर्यंत पोहोचले। म्हणून या सर्वांचं मी ऋण व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्व भिवंडीचे पत्रकार बंधू भगिनींना आज स्वराज्य तोरणचे संस्थापक अध्यक्ष किशोर पाटील साहेबांच्या वतीने काय भेटवस्तू, आज त्यांचा वाढदिवस आहे, हे आमचे प्रेरणास्थान, जे मार्गदर्शक आदरणीय तालुका प्रमुख विश्वासजीत हले साहेब, माझे सहकारी जिल्हा परिषदेचे गटनेते सभापती बांधकाम आरोग्य श्री कुंदनजी पाटील साहेब, आणि आज ज्यांचा वर्धापन दिनाचा औचित्य साधून जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते माझे मित्र किशोर पाटील यांचाही आज वाढदिवस। आज मी एवढीच प्रार्थना करेन की आज माझे मित्र किशोर पाटीलने ज्या प्रास्ताविक सांगितलं की किशोर पाटीलने जेव्हा व्यवसाय सुरू केला पत्रकार, त्याच्या अगोदर त्याचं वेल्डिंग वर्कशॉप होतं आणि त्याचं वेल्डिंगचं वर्कशॉप आणि माझं मेडिकल स्टोअर समोरासमोर होते। आम्ही जवळजवळ 8 ते 10 वर्ष दुपारचं जेवण एकत्र जेवलो माझ्या मेडिकलमध्ये। पण त्यांचं मन लागत नव्हतं त्याच्यामध्ये। मी खूप त्यांना जवळून पाहिलं। तर 8 ते 10 वर्ष असेल पाटील साहेब एकत्र दुपारचं जेवण जेवायचो आम्ही। पण त्यांचं मन ते इकडेच लागलेलं, राजकारण, समाजकारण किंवा पत्रकारिता वर्कशॉपमध्ये लक्ष कमी होतं। आणि माझ्यानंतर 2005 नंतर ते त्याच्या मूळ याच्याकडे पत्रकारिता वळले आणि त्यांना आज बघता बघता आज 12 वर्ष झाले। खरोखरच त्याने म्हणजे शून्यातूनच निर्माण केलं होतं हे कार्य आणि त्या
त्याच्यामध्ये त्यांना यश आलं. त्यांनी तर सांगितलं सर्वांनी त्यांना सहकार्य केलं, गाववाल्यांनी केलं, सर्व राजकीय नेत्यांनी केलं, व्यावसायिकांनी केलं. मी त्यांना शुभेच्छा देतो. ज्याने तुम्हा आम्हा सर्वांना स्वाभिमानाने जगायला शिकवले असे हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, तसेच ठाणे जिल्ह्याचा ज्याला ठाण्या वाघ म्हणून संबोधला जात होते असे आपले धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना नतमस्तक होऊन आज खरं तर पहिल्यांदा अशा मी कार्यक्रम आलेलो आहे की एकाच व्यासपीठावर दोन महान व्यक्तींचा वाढदिवस आहे. दैनिक स्वराज्य तोरणाचा आज 12वा वर्धापन दिन आहे. खरं तर आज किशोर भाऊनी सांगितलं आणि पंचायत समिती सभापतींनी सांगितलं की या पंचायत समिती गणामध्ये आणि जिल्हा परिषद गटामध्ये एकाच गणातले एक पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्य सभापती पदावर विराजमान आहे. हे फक्त शिवसेनेमध्ये होऊ शकते. आणि आपले पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब, जिल्ह्याचे ग्रामीणचे प्रमुख प्रकाश पाटील साहेब आणि खरं तर माझ्यावर आणि विकास भोईरांवर प्रेम करणारे आमचे विश्वास तेले साहेब यांच्याच कृपेने होऊ शकते. बाकी कुठे होणार नाही, कधी झालं नाही. हे पहिल्यांदा असा इतिहास घडतो. खरं तर हा आजचा वर्धापन दिन आहे आणि आपल्या तालुका प्रमुख विश्वास तेले साहेबांचा वाढदिवस आहे, किशोर भाऊंचा वाढदिवस आहे आणि दोन्ही सभापती या कार्यक्रमाला आहेत. जर खरं हा करोनाचा जर आजार या जगावर नसता तर नक्कीच हा कार्यक्रम कुठल्या तरी विकास कामाचा नारळ फोडून झाला असता. नक्कीच जे सभापती म्हणून मी सांगू इच्छितो. पण नक्कीच येणाऱ्या पुढच्या वर्षी तालुका प्रमुखांचा वाढदिवस असेल किंबहुना किशोर भाऊंचा वाढदिवस असेल, या वाढदिवसाच्या दिवशी पुढच्या वर्षाचा जो वाढदिवस असेल तो नक्कीच कुठल्या तरी विकास कामांचा नारळ फुटला जाईल आणि आपल्या विभागामध्ये या पंचायतीमध्ये कुठला तरी चांगला विकास काम होईल अशी मी तुम्हाला शाश्वती देतोय. स्वराज्य तोरण या वृत्तपत्राचं वर्धापन दिन आहे. ते आमचे पत्रकारितेतील सहकारी किशोर पाटील, माझे पत्रकारितेतील सहकारी काबाडी राजेंद्र काबाडी दादा, तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष नरेश पाटील, सुनील लोणे, आपले संतोष चव्हाण आणि माझ्या पत्रकार बंधूंनो. पत्रकारिता एक तर पूर्ण करणं ही साधी गोष्ट नाही आहे. मी 30 वर्षापासून पत्रकारिता करत आहे. तर पत्रकारितेत काय समस्या असतात, किती अवघड काम असतं पत्रकारितेत टिकणं आणि पत्रकारिता एक दैनिक पेपर चालवणं हे किशोर पाटीलनी साध्य केलेलं आहे. त्याबद्दल मला तरी गर्व आहे का एक मराठी माणसाने एक तर पूर्ण केलं आणि तो आज एक यशस्वी पत्रकार झाला. तर त्याबद्दल मला खूप अभिमान आहे किशोरचा. तर बंधूंनो, पत्रकार हा जनता आणि शासन यातील दुवा असतो. आज कोरोनाच्या या महामारीमध्ये सर्वच जनता, सर्व लोक सैरवैर झाले असताना त्यांच्या समस्या, त्यांच्या अडीअडचणी शासनापर्यंत पोहोचवण्याचे काम माझे पत्रकार बंधू, तुम्ही आम्ही सर्व करत आहोत. तर ते करत असताना तुम्हालाही अनेक अडीअडचणींना सामोरे जावे लागते. तरी सर्वांना माझी एकच नम्र विनंती आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने की स्वतः सांभाळा, तुम्ही स्वतः सुरक्षित राहा, तेव्हा कुटुंब सुरक्षित राहील. आता शासनाने तर एक हे जाहीर केलेलेच आहे, आपले माझे कुटुंब माझी जबाबदारी. तर त्या हिशोबातच सर्वांनी काम करायचं आहे. तर आजच्या या वर्धापन दिनाच्या निमित्ताने किशोर पाटीलनीच म्हणजे पत्रकारितेच्या कार्याची दखल घेतली, याचं मला कौतुक वाटतं किशोरचं. आणि त्यांनी सन्मान केला, त्याबद्दल माझा सन्मान केला, त्याबद्दल मी किशोरचे धन्यवाद देते आणि आभार मानते. साधारणतः 10 वर्षापूर्वी माझे वाढदिवससुद्धा कार्यकर्त्यांनी अत्यंत जोरात केले, परंतु त्यानंतर मी तो मोह आवरला. कारण आपलं मन आपल्याशी स्पर्धा करते. यावर्षी 1000 लोक होती, दुसऱ्या वर्षी 800 का झाली, तिसऱ्या वर्षी 700 का झाली. हा एक वाईट योग मनामध्ये आपल्या येतो आणि मी तो माझा मोह आवरला. परंतु तरीसुद्धा किशोर माझ्याकडे येऊन सांगितलं की असं असं आहे, तुमचा आणि माझा वाढदिवस आहे. मी माझा कटकर या वाढदिवसाला मी येईल का तू माझ्या वाढदिवसाला यायचं. आणि आता इथं आल्यानंतर गाडीबरोबर नळ्याची यात्रा, किशोरच्या बरोबर माझा पण वाढदिवस साजरा होता. काल जिल्हा परिषदेत गेलो, कुंदन पाटला तिथे कोणाला माहीत पडला तर ते माहीत नाही, पण सगळ्याच लोकांनी गुच्छ दिले मला. बघितलं तसं की मी वाढदिवस साजरा केला. पण ह्या सगळ्या गोष्टीचं मी टाळायचे ठरवले. आता किशोर पाटलांच्या पेपराला
12 वर्ष झाली. कुंदन पाटलांनी सांगितलं की 2 महान व्यक्तींचा वाढदिवस आहे. त्याच्यात महान बोलण्यापेक्षा किशोर म्हणजे स्वराज्य तोरण आहे आणि मी तोरणाला हात लावणार एक कोणत्यापासून तोरण बांधतो नाही का, तसा आहे. त्याला आता अजून पुढे जायचं आहे. माझ्या कार्याला किंवा माझ्या भरारीला आता सीमा पडलेली आहे. आता जेवढं करता येईल म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये जेवढं करता येईल तेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न केला. जिथं जमत नसेल तिथं कोणाला खोडा घालण्याचा मी कधी प्रयत्न केला नाही. तरीसुद्धा पत्रकारिता म्हणजे खरोखर ही एक सतीचं वाण आहे. साधारणतः तुम्हाला मी सांगतो 1977-78चा काळ असेल त्यावेळेला माझ्या डोक्यामध्ये साप्ताहिक काढायचं हे असे एक. त्यावेळेला आमचे 2 नेते होते, शाबीरबाई शेख आणि आनंद दिघे. आम्ही आनंद दिघेनं विचारलं की आम्हाला एक साप्ताहिक काढायचं आहे, नाव काय ठेवावं. त्यांनी विचार केला, नाव ठेवा ग्रामायण, म्हणजे रामायणसारखे ग्रामायण. नंतर आम्ही शाबीरबाईंना विचारले की नाव काय ठेवायचं आहे. त्यावेळी ग्राम गर्जना. दोघांच्या विचारांमधला हा फरक होता. ग्रामीण लोकांच्यासाठीच होतं, परंतु ते त्या काळी आम्हाला जमलं नाही. आणि त्या काळी सन्माननीय परशुराम टावरे साहेबांचा एक मोठा उदयाचा काळ होता आणि ते जनता पार्टीचे, आम्ही शिवसेनेचे. वैचारिक मतभेद होतेच, परंतु तरीसुद्धा आपले ज्यांच्याशी वैचारिक मतभेद आहेत यांच्या अंतःकरणापर्यंत आपल्याला पोचायचं असेल तर आपल्याला जाऊन पत्रकारिता पाहिजे, हा एक उद्देश होता. तो जमला नाही. आणि तरीसुद्धा पेपरातून मासिकातून लिखाण करण्याची मला सवय होती. आणि खरं म्हणजे ह्या लोकांच्या समोर ह्या म्हणजे वर्तमानपत्राच्या माध्यमातून मला पुढे आणणारा पाना सकपाळ. तर पाना सकपाळच्या बाबतीत कोणत्या काय मतभेद असतील काय असतील, परंतु त्यांनी म्हणजे माझ्या बातम्या एवढ्या छापल्या की काही लोकांना वाटलं की मीच पत्रकार आहे का, एवढे प्रत्येक पेपरात माझं नाव येते ना. मग काही लोक माझ्याकडे यायला लागले की आमची अशी बातमी छापा तशी बातमी छापा. याच्यातनं असे बरेचसे म्हणजे भलेपुरे प्रसंग समोर आले.